विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MSIT IT अवेअरनेस या कोर्समध्ये 42 नंबर सेशनचे गाईड ड्युटी व्हॉट्सअप कसं करतात ते आपण बघणार आहोत. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या डेस्कटॉपवर बिझनेस कार्ड या नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे. दिलेले प्रेझेंटेशन आपल्याला बिझनेस कार्ड नावाने सेव्ह करायचं आहे. त्यासाठी फाईल टॅबवर जाणार, सेव्ह ॲजवर जाणार, डेस्कटॉपवर जाणार आणि या ठिकाणी फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे आणि बिझनेस कार्ड हे नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर सेव्ह टॅबवर क्लिक करायचं, तर सबमिट करायचं. पुढचा प्रश्न आहे, दिलेले प्रेझेंटेशन आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करायचं आहे. त्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करायचं आहे, एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे, PDFवर जायचं आहे, क्लिक PDFवर, त्याच्यानंतर पब्लिश करायचं आहे. या ठिकाणी येस म्हणा, उत्तर सबमिट करा. दिलेले प्रेझेंटेशन आपल्याला सोशल मीडिया इमेज और पोस्ट या नावाने सेव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲज ऑप्शनवर जायचं आहे, डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी फाईलला नाव द्यायचं आहे सोशल मीडिया इमेजेस पोस्ट. सेव्ह बटनवर क्लिक करा, उत्तर सबमिट करा. एक ब्लँक प्रेझेंटेशन ओपन करायचं आहे आणि लेसन प्लॅनर या नावाने आपल्याला सेव्ह करायचं आहे. ब्लँक प्रेझेंटेशनसाठी आपल्याला विंडो बटनवर क्लिक करून पॉवर पॉईंट क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ब्लँक प्रेझेंटेशनवर क्लिक करायचं आहे. फाईलवर जाऊन त्या फाईलला सेव्ह टॅबवर जाऊन डेस्कटॉपवरती लेसन प्लॅनर नावाने ही फाईल सेव्ह करायची आहे. आर्किटेक्चर पोर्टफोलिओ या नावाने परत ही फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे. जर तुम्हाला प्रोसेस फोल्डरची प्रोसेस करायची आहे, त्यासाठी तुम्हाला अगोदर रेफरन्स मटेरियल डाउनलोड करावं लागेल. रेफरन्स मटेरियल डाउनलोड केल्यानंतर मग तुम्ही प्रोसेस फोल्डरला स्टार्ट करणार आणि 10 मिनिटपर्यंत तुमचा रेफरन्स मटेरियल जे डाउनलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये काय करायला लावलेलं आहे ते तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ती प्रॅक्टिस करायची आहे. आता आपल्याला या ठिकाणी आपलं प्रोसेस फ्लो कंप्लीट झालेलं आहे. आपल्याला आता सिम्युलेशन करायचं आहे. सिम्युलेशनचे क्वेश्चन कसं सॉल्व करतात ते आपण बघणार आहोत. तुम्ही निवडलेल्या फॉन्टचा तुम्ही टाईप केलेले शब्द वाचणाऱ्या लोकांवर खोलवर परिणाम होऊ शकतो आणि फॉन्टचा रंग वाचकाचे लक्ष घेतो म्हणून निवडलेल्या फॉन्टला आपल्याला बुकमार्क ऑप्शन असं द्यायचं आहे. त्यासाठी होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये आपल्याला या ठिकाणी फॉन्ट बघायचा आहे, बुकमॅन ओल्ड स्टाईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे.
पुढचा प्रश्न, चांगले रंग संयोजन वापरणे खूप महत्त्वाचे आहे, म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट कलर आपल्याला डार्क ब्ल्यू करायचा आहे. त्यासाठी फॉन्ट टॅबमध्ये फॉन्ट कलरवर जायचं आहे आणि डार्क ब्ल्यू कलर सेट करायचा आहे. याच्यानंतर आपण या सेशनमध्ये आपण सेशन एंड टेस्ट पण करणार आहोत. त्याच्यानंतर सेशन एंड टेस्ट करायची आहे. डॅश अतिरिक्त माहिती प्रदान करा आणि इनपुटची विनंती करा. याचं उत्तर डायलॉग बॉक्स आहे. चेक आणि डिपॉझिट स्लिपच्या तळाशी असलेले आकडे वाचण्याची बँकेमध्ये या रीडिंग डिव्हाइसचा वापर केला जातो. MICR व्हॉइस ओव्हर IP हा मानांक किंवा तंत्रज्ञानाचा एक संच आहे जो इंटरनेटवरील आवाज आणि इतर प्रकारचे संप्रेषणास समर्थन देतो. बरोबर. स्पेशलाइज पोर्टेबल डॅश डॉक्टर वकील आणि इतरांकडून डिटेक्शन रेकॉर्ड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातं. व्हॉइस रेकॉर्डर. या ठिकाणी आपलं हे सेशन पूर्ण संपलेलं आहे.